वाढदिवस असो किंवा ॲनिव्हर्सरी, घरी बनवलेल्या केकची चवच वेगळी असते. आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, तर त्याच्यासाठी बाहेरून केक आणण्यापेक्षा मनात आलं की घरीच केक बनावं. तर त्याच्यासाठी असा झटकन पटकन होणारा आणि 2 वस्तूंमध्ये तयार होणारा ओरिओ चॉकलेट केक बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता तो केक कसा बनवायचा ते पाहूयात. तर हा झटपट होणारा ओरिओ चॉकलेट केक बनवण्यासाठी कोणतीही जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही. तर इथं केक टीनमध्ये किंवा तुमच्याकडे केक टीन नसेल तर कोणत्याही कुकरच्या डब्यात किंवा साध्या डब्यात पातेल्यामध्ये तो तुम्ही बनवू. तर केक तळाला चिकटू नये म्हणून खाली आपण थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा आणि त्याच्यावरती बटर पेपर लावून घेतला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तरी काय हरकत नाही, तुम्ही त्या तेल लावून त्याच्यावर थोडीशी पिठी साखर किंवा मैदा छिडकू शकता. त्याच्यामुळे सुद्धा आपला केक खाली तळाला चिकटत नाही. आता बिस्किटे बनवण्यासाठी मी तर ओरिओची बिस्किटे घेतलेत. तर मी 5 पुडे घेतलेत. ओरिओचे 4 पुडे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे एकदम फाईन अशी बारीक पावडर बनवून घेतली. व्यवस्थित फाईन अशी आपण पावडर बनवून घेणार आहोत आणि त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आणि इथं मी कोमट दूध घेतले. कोमट दूध याच्यासाठी घ्यायचं आहे की चुकून जर एखादा बिस्किटाचा तुकडा त्याच्यामध्ये राहिला असेल तर कोमट दुधामुळे तो वितळला जातो आणि ह्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं केक फुगायला मदत होते. आता परत थोडंसं दूध टाकून व्यवस्थित असं आपण त्याला एका डायरेक्शनमध्ये फेटून घेऊयात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता केकची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची की जास्त पण थिक नाही बनवायचं बॅटर आणि जास्त पण पातळ नाही बनवायचं. एक मीडियम जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. फक्त त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठळी राहता कामा नाही. केकचा बॅटर बनवून आपला तयार झाला आहे. आता इकडं एका कढईमध्ये खाली मीठ टाकून झाकून याला 10 मिनिटासाठी असंच प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. ते प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिल्यानंतर आपण जो केकचा बॅटर बनवून घेतला होता त्याच्यामध्ये मी इथं एक इनोची पुडी टाकते आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इनो टाकायच्या अगोदरच आपल्याला गॅसवरती आपण काही कढई ठेवणार आहोत किंवा तुम्ही ओव्हनमध्ये बनवणार असाल तर ओव्हन प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही इनो किंवा सोडा वापरता तेव्हा तो थोड्या वेळासाठी ॲक्टिव्ह असतो. जेव्हा हा केक टीन तुम्ही त्या कढईमध्ये ठेवाल तेव्हा त्याला पटकन उष्णता मिळाली तर छान असा केक आपला चारी बाजूनं फुगतो. आता इनो व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला 2-3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे. आणि आता आपण जी कढई तापत ठेवली होती त्याच्यामध्ये आपलं केकचं भांडं ठेवून घेऊया. आता सुरुवातीला आपल्याला 5 मिनिटासाठी फुल गॅसवर केक आपला बेक करून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि मंद आचेवरती ह्याला 15 ते 20 मिनटं आपण ठेवून देणार आहोत. एकदा केक बेक होण्यासाठी ठेवून दिला की त्याला मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही. आपल्याला काय सवय असते मध्ये मध्ये उघडून बघायचं, त्याच्यामुळे केक व्यवस्थित फुगत नाही. आता 20 मिनटं झालेली आहेत. इथं मी केकचं झाकण काढून घेतलं. तुम्ही बघू शकता चारी बाजूने व्यवस्थित असा आपला केक बेक झाला आहे, फुगला आहे. तर 20 मिनटं झाली की लगेच झाकण काढून घ्यायचं नाही. एक 5 मिनटं गॅस बंद करून थोडीशी हवा गेल्यानंतर 5 मिनटानंतर आपण झाकण काढून त्याला चेक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता चमचा एकदम क्लीन येतोय. केक व्यवस्थित बेक झाला. मध्ये मध्ये सारखं जर केकवरचं झाकण काढून चेक केला की तो फुगला आहे का नाही, बेक झाला आहे का नाही, तर केक व्यवस्थित फुगला जात नाही. कारण बाहेरची हवा त्याला लागते. आतमध्ये तो चांगली उष्णता घेत असतो आणि बाहेरची हवा लागली की केक असा बसला जातो. तर तुम्ही इथं बघू शकता केक छान असा मी 10-15 मिनटासाठी थंड करून घेतला आणि तो एकदम इझिली केक टीनमधनं बाहेर निघाला आहे भांड्यातून. त्याच्यासाठी जास्त काय मेहनत करावी लागली नाही. तर आता केक थंड झाला आहे. त्याला एका ताटामध्ये प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर इथं मी एक स्टँड ठेवलं आहे कारण वरून मी चॉकलेट सिरप टाकणार आहे. तर ते केक भांड्याला चिकटून बसू नये खाली ताटलीला म्हणून मी त्याच्यावरती स्टँड ठेवलं आहे. तुमच्याकडे कोणतं पण स्टँड असेल ते तुम्ही ठेवून घेऊ शकता. तर बघितलं किती स्पॉन्जी केक आणि जाळीदार केक बनवून तयार झाला आहे. तर इकडं माझ्याकडे एक चॉकलेट सिरपची बॉटल आहे, त्यानं थोडंसं डेकोरेशन करून घेऊया कारण डेकोरेशन पण गरजेचं आहे ना.
आणि त्याला कडेले जे आपण बिस्किट बारीक केली होती त्याचा थोडासा भुरा मी डिशमध्ये ठेवला होता, तोच कडेने टाकून घेते. तुमच्याकडे जर डेकोरेशनसाठी अजून काय असलं, चॉकलेट असलं तर तुम्ही त्यानं सुद्धा डेकोर करू शकता. तुमचा केक अजून छान दिसेल. बघितलं किती भारी केक दिसतो, एकदम चॉकलेट केक दिसतोय. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलवरती उपलब्ध आहेत. बघितलं का आमचं बाळ किती आवडीनं केक खातंय.